नमस्कार. आज बघा आपण मूलभूत हक्क हा घटक अभ्यासणार आहोत. बघा हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला मूलभूत हक्काचं स्वरूप, आपल्याला घटनेद्वारे कोणकोणते मूलभूत हक्क मिळालेले आहेत, हेच हक्क आपल्याला का मिळाले, आपल्याला मिळालेल्या या हक्कांवर कोणत्या मर्यादा आहेत हे आपल्या लक्षात येणार आहे. तर प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडक्यात त्याची प्रस्तावना पाहून घेऊयात. बघा, आपण समाजात राहत असतो. आपल्याला प्रत्येकाला व्यक्ती म्हणून स्वतंत्र अस्तित्व असतं. बघा, स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं, परंतु समाजात आपल्या बरोबर इतर व्यक्ती सुद्धा असतात आणि त्यांच्याशी आपले संबंध देखील असतात. एकाच वेळी व्यक्ती म्हणून आपल्या इच्छा, आकांक्षा आणि गरजा देखील असतात. उदाहरणार्थ बघा, अन्न, वस्त्र, निवारा, कौटुंबिक जीवन इत्यादी प्रकारच्या, आणि त्यांची पूर्तता आपल्याला करायची असते. व समाजाचा घटक म्हणून परस्पर संबंधांचे संगोपन देखील आपल्याला करायचं असतं. बघा, यातूनच आपल्या व्यक्तिगत गुणांचा विकास होतो आणि समाज स्थिर होतो. परस्परांच्या गरजांचा विचार, परस्परांना सहाय्य आणि एकमेकांबद्दलची सहानुभूती हा सामाजिक जीवनाचा आधार आहे. यातूनच बघा हक्कांची निर्मिती होते. हक्क मानवी जीवनातील समाजशीलतेतून निर्माण होतात. एकाकी व्यक्तीला किंवा मानवी समाजापासून दूर जंगलात राहणाऱ्याला हक्कांची आवश्यकता नसते. बघा, पण कारण तेथे जीवन हे जे आहे ते अनिर्बंध असतं. तेथे व्यक्तीची स्वातंत्र्य हे अमर्याद असतात, परंतु स्वातंत्र्याला जो अर्थ आहे तो अर्थ नसतो. ती व्यक्ती बघा जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येते तेव्हा त्याच्या स्वातंत्र्यावर एकमेकांच्या स्वातंत्र्याच्या मर्यादा पडतात. यातूनच बघा आपले हक्क आणि त्यांच्यावरील ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांची आपल्याला जाणीव होऊ लागते. लोकशाही राज्यामध्ये नागरिकांचा राजकीय प्रक्रियेतील सहभाग जो आहे तो सहभाग अत्यंत महत्वाचा असतो. बघा, यासाठी आपल्याला काही अधिकारांची आणि हक्कांची गरज असते. यातील काही हक्क आपल्याला व्यक्ती म्हणून असलेल्या अस्तित्वासाठी असतात. काही हक्क आपल्या गुणांच्या विकासासाठी सुयोग्य असं वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक असतात. तर काही हक्क जे आहेत ते आपल्याला राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी असतात. बघा, या घटकामध्ये आपण आपल्याला व्यक्ती म्हणून आणि राज्याचा नागरिक म्हणून जे हक्क मिळालेले आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि हे हक्क आपल्या संविधानातील 3ऱ्या प्रकरणात मूलभूत हक्क म्हणून नमूद केलेले आहेत. तर बघा, हे हक्क कशासाठी पाहिजेत? तर समाजात राहत असताना आपण भयमुक्त राहावं, आपल्याला कोणीतरी त्यांच्या लहरी खातर शारीरिक इजा करू नये किंवा बंधनात टाकू नये याची हमी ही आवश्यक असते. तसंच बघा, आपल्या अंगच्या गुणांचा विकास करण्यासाठी लिहिण्या बोलण्याचं, हिंडण्या फिरण्याचं, व्यवसाय धंदा निवडण्याचं, आचार विचारांचं, धार्मिक श्रद्धांचं स्वातंत्र्य हे हवंच असतं. यातूनच बघा आपण स्वतःला समाजाच्या उपयोगी बनवू शकतो, इतरांशी विचारांचं आदान प्रदान करू शकतो, वेळ प्रसंगी त्यांच्या मदतीला देखील धावून जाऊ शकतो. भयमुक्त व सभ्य जीवनासाठी असं जे स्वातंत्र्य आहेत तर अशी स्वातंत्र्य आपल्याला आवश्यक असतात. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य देखील लागतं. आणि असं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य राजेशाही किंवा हुकुमशाही असलेल्या देशातील नागरिकांना मिळत नाही. बघा, राज्यातील शासन प्रकार कोणताही असो, व्यक्तीला सभ्य जीवनासाठी हक्क असतातच. फक्त व्यक्तीला कोणते हक्क असावे, कोणते हक्क महत्वाचे आहे, व्यक्तीला ते किती प्रमाणात स्वातंत्र्य द्यावं, किती आणि कोणते निर्बंध घालावेत हे खरे प्रश्न असतात. आणि या बाबतीत व्यक्ती आणि राज्य यांच्यात राज्य अस्तित्वात आल्यापासून संघर्ष होत आलेला आहे. समाजात बघा, रोजच्या व्यवहारात इतर व्यक्तींबरोबर आपला संबंध येणं स्वाभाविकच असतं. सर्वांना समान स्थान राहायचं असेल तर त्यातून आपल्या स्वातंत्र्यावर मर्यादा येणं हे अपरिहार्यच होतं.
बघा, उदाहरणार्थ मला जर रस्त्यावरून काठी फिरवत जाणं आवडत असेल तर तो माझा हक्क आहे, परंतु इतरांना देखील तसाच रस्त्यावरून निर्भयपणे जाण्याचा हक्क आहे. हे जर दोन्ही हक्क जपायचे असतील तर माझा काठी फिरवण्याचा अधिकार जो आहे ते दुसऱ्याचं नाक जेथे सुरू होतं तेथे संपायला हवं. बघा, माझ्या वर्तनाने दुसऱ्या व्यक्तीला इजा होणार नाही, त्यांचं स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही, तेथपर्यंतच मला वर्तन स्वातंत्र्य असावं असं अपेक्षित आहे. बघा, जॉन स्टुअर्ट मिल यांच्या मते बघा, खाजगी जे विश्व आहे ते खाजगी विश्व व सामाजिक विश्व यांच्यामधील हे द्वंद्व आहे. यात संतुलन कसं राखायचं यात सत्ताधाऱ्यांची कसोटी आहे. बघा, समाजात असे अनेक प्रकारचे गट असतात. धार्मिक, वांशिक, भाषिक अशा स्वरूपात त्यांचं अस्तित्व असतं. यातील बघा काही गट जे आहेत ते गट बहुसंख्य असतात, तर काहींची सामूहिक शक्ती संख्याबळ हे मर्यादित असतं. ते अल्पसंख्य असतात आणि त्यांच्यातील संघर्षात अल्पसंख्य गटातील व्यक्तींना त्यांच्या मर्यादित शक्तीमुळे विशेष संरक्षणाची गरज असते आणि त्यांची ती जबाबदारी राज्यावर येऊन पडते. बघा, राज्य अशा परिस्थितीत अल्पसंख्याक व्यक्तीचे हक्क स्पष्ट करून त्यांना संरक्षण देत असतं. म्हणजेच काय तर राज्य या ठिकाणी अल्पसंख्याकांच्या हक्कांना मान्यता देऊन त्या गटातील व्यक्तींच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करते. बघा, अनेकदा स्वार्थापोटी किंवा मिळालेल्या सत्ता निरंकुशपणे वापरण्याच्या हव्यासापोटी सत्ताधाऱ्यांकडून व्यक्तीच्या हक्कांचा संकोच होतो व व्यक्तीचं खाजगी विश्व आणि सार्वजनिक जीवन यातील संतुलन बिघडतं. विशेषतः बघा, निरंकुश राजसत्तेत किंवा हुकुमशाहीत व्यक्तीच्या जीवनातील सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप वाढतो आणि व्यक्तीच्या विकासाचे मार्ग जे आहेत तर ते मार्ग खुंटतात. बघा, तिची गळचेपी होते आणि याचा परिणाम कशावर होतो तर याचा परिणाम जो आहे तो समाज स्वास्थ्यावर होत असतो. अशा परिस्थितीत बघा, अशा आक्रमणापासून संरक्षण म्हणून देखील व्यक्तीला हक्कांची आवश्यकता असते. प्रातिनिधिक लोकशाहीसारख्या शासन प्रकारात देखील सत्ताधारी बहुमताच्या जोरावर संसदेसारख्या संस्थेमार्फत कार्य करून व्यक्तीच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप करू शकतात. त्यावेळी समाजातील न्याय्य वातावरणाला तडा जातो आणि अशा वेळी व्यक्तींना हक्कासाठी संघर्ष करावा लागतो आणि त्यांना मिळालेल्या हक्कांच्या सहाय्याने व्यक्ती शासनाच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या अनावश्यक हस्तक्षेपाला प्रतिबंध करू शकतं. बघा, लोकशाही राज्यात व्यक्तीच्या हक्कांचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा असतो. लोकशाहीचं यश अपयश त्या राज्यातील लोकांना हे किती स्वातंत्र्य आहे यावर अवलंबून असतं आणि हीच लोकशाही राज्याची खरी निशाणी असते. म्हणूनच बघा, प्रत्येक लोकशाही राज्यामध्ये व्यक्तीला स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल असं वातावरण निर्माण करणं आणि राज्याची सुरक्षितता व स्थैर्य कायम राहील या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधणं हे महत्वाचं असतं. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बघा, लोकांना हक्क हे द्यावे लागतात. अलीकडच्या काळात बघा, बहुतेक सर्वच राज्यांमध्ये व्यक्तीला मिळणाऱ्या निवडक हक्कांचा स्पष्ट निर्देश संविधानात केलेला आपल्याला आढळतो आणि ही हक्कांची निवड तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात निर्माण होणारे प्रश्न, त्या हक्कांना हमी देण्याची शासनाची कुवत, लोकांच्या मागण्या व राज्याची गरज यासारख्या घटकांवर अवलंबून असते. यालाच मूलभूत हक्क असं म्हटलं जातं. थोडक्यातच म्हणजे बघा, व्यक्तीच्या वैयक्तिक इच्छा व आकांक्षा, राज्याचे स्थैर्य आणि सुरक्षितता, व्यक्तीच्या जीवनातील राज्याच्या अनावश्यक हस्तक्षेपाला प्रतिबंध आणि लोकशाही व्यवस्थेत सर्वांना विकासाची समान संधी व स्वातंत्र्य यासाठी हक्क हे आवश्यक असतात. त्यानंतर आता या मूलभूत हक्कांचं स्वरूप कशा प्रकारचं आहे तर ते स्वरूप आता आपण पाहणार आहोत. बघा, आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी व्यक्तीला अनेक प्रकारचे हक्क असतात. त्यातील काही हक्क हे नैतिक स्वरूपाचे असतात
तर काही हक्क हे कायदेशीर स्वरूपाचे असतात. बघा, या कायदेशीर हक्कांना राज्याचं पाठबळ असतं. वृद्धापकाळी आपल्या मुलाने आपली सेवा शुश्रूषा करावी हा माता पित्यांचा हक्क नैतिक स्वरूपाचा आहे. तर व्यक्तीचे जीवित आणि वित्त संबंधातील हक्क सरकारने केलेल्या कायद्यानुसार प्राप्त होत असतात. हे हक्क वैधानिक किंवा कायदेशीर हक्क म्हणून ओळखले जात असतात. आपले जे काही हक्क आहेत ते हक्क वेळोवेळी बदलणाऱ्या सरकारच्या मर्जीवर अवलंबून नसावेत. त्यात बघा, बदल करण्याचा अधिकार जो आहे तो सरकारला असू नये अशी कल्पना आहे. कारण जर असं असलं म्हणजे निसटत्या बहुमताच्या जोरावर निवडून आलेल्या सरकारला अल्पमतातील सरकार विरोधी लोकांच्या हक्कांचा संकोच हा करता येणार नाही. म्हणूनच बघा, अशा हक्कांचा अंतर्भाव संविधानात केला जातो. म्हणजे आपोआपच त्यात बदल घडवून आणणं कठीण होतं आणि अशा हक्कांना मूलभूत हक्क म्हटलं जातं. आधुनिक राज्यात बघा, राहणाऱ्या व्यक्ती व नागरिक यांना मूलभूत हक्क असावेत ही कल्पना गेल्या कित्येक शतकाच्या प्रयत्नाने स्थिर झालेली आहे. म्हणूनच बघा, अलीकडे बहुतेक सर्वच राज्यांच्या संविधानात मूलभूत हक्कांची घोषणा किंवा त्याबाबतचं निवेदन व तरतुदी असतात. यामागे या हक्कांना संवैधानिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणे, त्यांची हमी देणे हा प्रमुख उद्देश असतो. प्रत्यक्षात व्यक्तीला कोणते हक्क मूलभूत म्हणून दिले जातात हे ज्या त्या देशातील परिस्थिती, राज्यकर्त्यांचा या बाबतीत असलेला दृष्टिकोन, नागरिकांचा आग्रह किंवा त्यांच्याकडून आलेला दबाव इत्यादी घटकांवर अवलंबून असतो. कालमानाप्रमाणे आपली मूल्य, विचार, गरजा यांच्यात बदल होत असतो. म्हणूनच बघा, सर्व देशातील सर्व लोकांना सदा सर्व काळ स्वीकारता येतील अशा मूलभूत हक्कांची यादी ही देता येत नाही. तरी देखील व्यक्तीला जगण्याचा हक्क, आचार, विचार व धार्मिक स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य, मालमत्ता बाळगण्याचा हक्क इत्यादी प्रकारचे जे हक्क आहेत ते हक्क मूलभूत म्हणून मानले जातात. बघा, मूलभूत हक्क हे अन्य हक्कांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे असतात. त्यांना संविधानासारख्या मूलभूत कायद्याचा आधार असतो. त्यामुळे विधिमंडळाला कायदे करून किंवा शासनाला आपल्या आज्ञा, नियम, कृती यातून त्यांचा संकोच करता येत नाही. कारण बघा काय, तर संविधानाने निर्माण केलेल्या सरकारला संविधानाच्या व्यापक चौकटीतच राहून आपले व्यवहार करावे लागतात व मूलभूत हक्काचं संविधानात विशिष्ट स्थान असल्यामुळे त्या हक्कांवर अतिक्रमण करणं किंवा त्यांचा संकोच करणं हे संविधानावरचं आक्रमण मानलं जातं. या अर्थाने बघा, मूलभूत हक्काचं स्वरूप हे मौलिक आहे. त्यांच्या संरक्षणाची हमी देखील संविधानातील तरतुदींमध्येच दिलेली असते. याचा अर्थ मूलभूत हक्क अमर्याद असतात असं नाही. काही विशिष्ट परिस्थितीत, उदाहरणार्थ बघा, युद्ध आणि देशांतर्गत अशांतता अशा प्रसंगी हे हक्क स्थगित केले जाऊ शकतात. जसे बघा, आपल्या संविधानात आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याचा अधिकार शासनाला दिलेला आहे. अशा वेळी बघा, व्यक्तीला आपल्या हक्कांचा उपभोग जो आहे तो उपभोग घेता येत नाही. म्हणून न्यायालयाकडे दाद मागता देखील येत नाही. कारण काय, तर कारण तो हक्क देखील स्थगित केलेला आहे. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी राजसंस्था लागतेच. तेव्हा बघा, परकीय आक्रमण किंवा यादवी युद्ध यामुळे केवळ सरकारलाच नव्हे तर राज्यालाच धोका निर्माण होत असतो आणि अशा परिस्थितीत राज्याचं रक्षण आधी करणे क्रमप्राप्त असतं. मग त्यासाठी काही काळ व्यक्तीचे मूलभूत हक्क स्थगित करावे लागले तरी तो आपदमर्म मानायला हवा असा युक्तिवाद केला जातो. अर्थातच बघा, हे सर्व अपवादात्मक परिस्थितीत घडत असतं. सर्वसामान्य परिस्थितीत संविधानातील मूलभूत हक्क हेच व्यक्तीच्या स्वातंत्र्याची व विकासाची हमी देत असतात. बऱ्याचदा बघा, सर्वसाधारण परिस्थितीत देखील मूलभूत हक्कांवर बंधनं लादली लागतात. उदाहरणार्थ, आपल्याला संचार स्वातंत्र्य आहे, म्हणजेच देशात कुठे देखील मुक्त संचार करण्याची मुभा आहे. परंतु राष्ट्राचं संरक्षण किंवा अन्य काही कारणांसाठी काही भाग राज्याकडून संरक्षित भाग म्हणून घोषित केले जातात. तेथे मात्र आपल्याला परवानगीशिवाय प्रवेश करता येत नाही. हे आपल्या
संचार स्वातंत्र्यावरचं बंधन आहे. तीच गोष्ट इतर हक्कांची देखील आहे. बघा, सार्वजनिक आरोग्य, नीतिमत्ता, कायदा व सुव्यवस्था, विविध गटातील सामंजस्य राखण्यासाठी हक्कांवर रास्त बंधनं घालणं आवश्यक ठरतं. खरं तर बघा, त्यांना हक्कांवरील बंधनं मानणं योग्य नाही. जसं कुंपणामुळे शेतावर बंधन न पडता त्यांचं रक्षण होतं, तसेच या बंधनाचं देखील आहे. यामुळेच सर्वांना आपल्या हक्कांचा उपभोग घेण्याची समान संधी प्राप्त होते. अशी बंधनं रास्त आहेत की नाही याचा निर्णय देण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार मात्र न्यायालयांना असतो. मूलभूत हक्क हे सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपाचे असतात. बघा, सकारात्मक स्वरूपात मूलभूत हक्क व्यक्तीचे स्वातंत्र्य सुरक्षित करतात आणि त्यांच्या व्यक्तिगत विकासाचा मार्ग प्रशस्त करत असतात. आणि दुसऱ्या बाजूला बघा, हे हक्क शासनाच्या विविध घटकांच्या अधिकारावर बंधनं टाकतात. राज्याने काय करू नये याचे आदेश त्यात असतात. त्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा संकोच करण्याचा राज्याच्या प्रयत्नांना प्रतिबंध होतो. या अर्थाने बघा, हे नकारात्मक स्वरूपाचे असतात. म्हणजेच एका बाजूला मूलभूत हक्क व्यक्तीची प्रतिष्ठा प्रस्थापित करतात आणि त्याच वेळी राज्यसत्तेवरील मर्यादा देखील स्पष्ट करतात. त्यानंतर आता मूलभूत हक्कांची जी वैशिष्ट्ये आहेत तर ती वैशिष्ट्ये आपण बघूयात. बघा, आपल्या संविधानातल्या 3ऱ्या प्रकरणात मूलभूत हक्कांचा समावेश हा केलेला आहे. बघा, काही जे हक्क आहेत ते काही हक्क भारतीय नागरिकांसाठी आहेत, तर काही आहेत सर्वांसाठी आहेत. म्हणजेच भारतीय आणि परदेशी व्यक्तींसाठी हे आहेत. सर्वसाधारणपणे बघा, असं म्हणता येईल की समतेचा हक्क, वैयक्तिक जीवन रक्षणाचा हक्क, शोषण विरुद्धचे हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क यासारखे जे हक्क आहेत ते हक्क सभ्य नागरी जीवनासाठी आवश्यक असतात. ते सर्वांसाठी आहेत. या उलटच बघा, ज्या हक्कांमुळे आपल्याला राजकीय जीवनात सहभागी होता येतं ते फक्त भारतीय नागरिकालाच दिले जातात. उदाहरणार्थ बघा, भाषण, लेखन स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य इत्यादी. आपल्याला मिळालेल्या हक्कांचा तपशीलवार आपण विचार करण्यापूर्वीच त्यांच्या काही वैशिष्ट्यांचा आपण विचार करूयात. बघा, हेच हक्क का असतात तर प्रत्येक देशातील लोकांना त्यांच्या अनुभवानुसार हक्क अधिक निकडीचे वाटतात. त्यांना त्यांचे हक्क अधिक महत्वाचे वाटत असतात. म्हणूनच बघा, वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या हक्कांना महत्व प्राप्त होत असतं. भारतात देखील तसंच आहे. आपल्याला हे हक्क कोणी दिलेले नाहीत, तर ते आपल्या पारतंत्र्यातील अनुभवातून आलेले आहेत. आपल्या हक्कांच्या मागणीला स्वातंत्र्यपूर्व काळात जवळपास 60 वर्षांचा इतिहास आहे. तर त्याचा आपण थोडक्यात विचार करूयात. बघा, 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली. ही घटना म्हणजेच काय तर ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध उभे राहण्याचा आपला हक्क लोकशाही मार्गाने प्रस्थापित करण्याचा पहिला संघटित प्रयत्न होता. बघा, आपल्याला मूलभूत हक्क असले पाहिजेत हा पारतंत्र्याच्या काळात आपल्या येथे मांडला गेला आणि याला 2 गोष्टी जबाबदार आहेत. बघा, पहिली म्हणजेच की ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या आपल्यावर आलेला अनुभव आणि दुसरी म्हणजे पाश्चात्य जगातील नव्या उदारमतवादी विचारांचा आपल्याला झालेला परिचय. बघा, आपल्याला चांगलंच जीवन जगता यावं, इंग्लंडमध्ये जसं लोकांना राज्य कोणी चालवावं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे, तसंच आपल्याला देखील असावं. आपल्या राज्याचा कारभार करण्यात आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते राजकीय हक्क व स्वातंत्र्य मिळाली पाहिजेत, ही या मागची प्रेरणा होती. त्यातूनच बघा, व्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षणाची समान संधी, कायद्यापुढील समानता, सार्वजनिक ठिकाणी सर्वांना मुक्त प्रवेश यासारख्या मागण्या पुढे आलेल्या होत्या. 1928 साली नेहरू समितीच्या त्या अहवालात नागरी स्वातंत्र्याबरोबरच अल्पसंख्याकांच्या हक्कावर भर दिलेला होता. 1931 साली कराची येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये बघा, मूलभूत हक्कांच्या मागणीला आर्थिक आशय देण्याचा प्रयत्न दिसतो. इंग्रजी राजवटीत आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वारंवार भंग होत असायचा.
सरकारवर टीका करणाऱ्या वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली जात असायची. टिळकांसारख्या नेत्यांना यासाठी कारावास देखील भोगावा लागलेला होता. 2 महायुद्धाच्या काळामध्ये बघा, डिफेन्स ऑफ रेल्म यासारख्या कायद्याने व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिशय संकोच केलेला होता. ब्रिटिश लोक भारतीयांना आपल्यापेक्षा कनिष्ठ समजत असायचे. शिवाय काय तर भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक जीवनात हस्तक्षेप न करण्याची ढाल वापरून ब्रिटिशांनी येथील परंपरागत व्यवस्था, त्यातील अन्याय, विषमता, रूढीग्रस्तता यांच्यासह तशीच चालू ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. यात अर्थातच त्यांचा स्वार्थ देखील होता. थोडक्यात म्हणजेच बघा, ब्रिटिश काळात आपले व्यक्तिगत जीवन वर करणे सुरक्षित जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती होती. अस्पृश्यतेसारख्या अन्याय्य रूढींना अधिमान्यता होती. धार्मिक गटांमध्ये विशेषतः हिंदू व मुस्लिम यांच्यातील ताणतणाव वाढतच चाललेले होते. त्यांच्यात परस्परांबाबत संशयाचं वातावरण होतं. म्हणूनच बघा, धार्मिक अल्पसंख्य गटांना स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याला धर्मस्वातंत्र्य मिळेल की नाही याबद्दल त्यांच्या मनात साशंकताच होती. वेठबिगारी, स्त्रियांना कनिष्ठ दर्जा देण्याची प्रवृत्ती, या सर्व पार्श्वभूमीवर, या सर्व पूर्वानुभवांवर घटनाकारांना जे जे हक्क महत्वाचे वाटले त्यांचा समावेश त्यांनी मूलभूत हक्कांमध्ये केला. बघा, मूलभूत हक्काचं वैशिष्ट्य म्हणजेच मर्यादित स्वरूप आहे. मूलभूत हक्काचं जे स्वरूप आहे ते मर्यादित स्वरूप आहे. बघा, आपल्याला मिळालेले हक्क जे आहे ते अमर्याद किंवा निरंकुश नाहीत. प्रत्येक हक्काबरोबर काही बंधनं आहेत, तर त्यांचा उल्लेख लगेचच हक्कांबाबतच्या तरतुदी स्पष्ट केल्यानंतर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बघा, काही कारणांसाठी त्यावर रास्त बंधनं टाकण्याची मुभा सरकारला दिलेली आहे. उदाहरणार्थ बघा, आपल्याला धर्म स्वातंत्र्य असले तरी सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारला कायदे करून बंधनं आणता येतील, किंवा अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जरी बहाल करण्यात आलेलं असेल तरी राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल, किंवा परदेशांशी असलेले आपले मैत्रीपूर्ण संबंध बिघडतील, किंवा सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षितता आणि नीतिमत्ता धोक्यात येईल, अशा पद्धतीने कोणी त्या आचार विचार स्वातंत्र्याचा वापर करत असेल तर त्याला कायदे करून प्रतिबंध करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार सरकारला आहे. अर्थातच बघा, कायद्याने टाकलेली बंधने जी आहेत ती बंधनं रास्त आहेत किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार मात्र न्यायालयाला दिलेला आहे. ही बंधनं अवाजवी आहेत असं व्यक्तीला वाटलं तर त्या संबंधात व्यक्तीला न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. त्यानंतर बघा, दुसरं वैशिष्ट्य आहे मौलिकता. बघा, काही परिस्थितीत आपले मूलभूत हक्क मर्यादित केलेले असले तरी त्यांची मौलिकता घटनाकारांनी नाकारलेली नाही. बघा, या प्रकरणाच्या सुरुवातीलाच 12व्या अनुच्छेदात या प्रकरणातील हक्कांचा राज्याकडून संकोच केला जाणार नाही याची ग्वाही दिलेली आहे. आणि त्यात राज्य या संज्ञेची व्याख्या करताना भारताची संसद व भारत सरकार, घटक राज्याची विधिमंडळ व त्या स्तरावर कार्यरत असलेले सरकार आणि त्यांच्या नियंत्रण कक्षेत येणाऱ्या स्थानिक पातळीवरच्या अगदी ग्रामपंचायतीपर्यंतच्या संस्था यांचा समावेश केलेला आहे. यापैकी बघा, कोणालाही कायदे, नियम किंवा अन्य कृतीने व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचा संकोच करता येणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. बघा, 13व्या अनुच्छेदामध्ये म्हणजे 13व्या कलमात हे संविधान अस्तित्वात येण्या अगोदर अस्तित्वात असलेले परंतु या प्रकरणात नमूद केलेल्या हक्कांच्या विरोधात असणारे कायदे रद्द होतील असं स्पष्ट केलेलं आहे. तसेच संविधानात अंमलात आल्यानंतर मूलभूत हक्कांचा संकोच करणारे कायदे करता येणार नाहीत हे देखील स्पष्ट केलेलं आहे. बघा, व्यक्तीला राज्याने दिलेल्या हक्कांबाबत विश्वास वाटावा या भूमिकेतूनच ही तरतूद करण्यात आलेली आहे. या दृष्टीने या प्रकरणातील हक्क अपरिवर्तनीय आहेत, परंतु याचा अर्थ एकदा संविधानात समाविष्ट केल्यानंतर
याबाबतच्या तरतुदी कानामात्राचे देखील बदल याच्यामध्ये करता येणार नाही, असं अभिप्रेत नाही. असा बदल कोणाला व किती प्रमाणात करता येतो हा वेगळा विषय आहे, तर याचा विचार आपण नंतर करूयात. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे बघा, सुरक्षिततेची ग्वाही. आपले जे संविधान आहे ते संविधान आपल्या मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीतले येणारे जे अडथळे आहेत किंवा कायदे करून त्यावर अवास्तव बंधनं आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नाविरुद्ध न्यायालयीन संरक्षणाची व्यवस्था करते. याचाच अर्थ बघा, हे हक्क न्याय निर्णय पात्र आहेत. या हक्कांचा संकोच करणारी कोणतीही कृती किंवा कायद्याविरुद्ध व्यक्तीला न्यायालयात जाता येते. तेथे न्यायालय पूर्ण विचाराअंती अशी कृती रद्दबातल ठरवून तसे आदेश संबंधितांना देऊ शकतं आणि अशा वेळी न्याय संस्था आपल्या हक्कांच्या रक्षणकर्त्याची भूमिका पार पाडत असते. बघा, या संदर्भात आणखी एका गोष्टीचं महत्व आहे की या प्रकरणात केवळ अशाच हक्कांची हमी देण्यात आलेली आहे की ज्यांची अंमलबजावणी करणं शक्य होईल. बघा, स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या समोर अनेक प्रश्न होते. नव्या शासनाकडून आपल्या अनेक अपेक्षा होत्या. हे सर्व प्रश्न तातडीने सोडवणं आवश्यक होतं, परंतु ते शक्य नव्हतं. म्हणूनच बघा, फक्त काही हक्क मूलभूत म्हणून मानले गेले आणि याला आपल्या साधन सामग्रीच्या मर्यादा होत्या. घटनाकारांच्या इच्छाशक्तीचा अभाव हे कारण नव्हतं. म्हणून जे देणे नितांत आवश्यक वाटले आणि जे देणे शक्य आहेत असेच दिलेले ते मूलभूत हक्क म्हणून दिलेले आहे. जे शक्य नव्हतं त्यांचा समावेश मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्यात आलेला आहे. बघा, जे हक्क दिले त्यांची अंमलबजावणीची खात्री असल्यामुळे त्यांचं स्वरूप न्याय निर्णय पात्र असं केलेलं आहे. अशा रीतीनं घटनाकारांनी आपल्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची व्यवस्था करून खऱ्या अर्थाने आपल्याला ते हक्क उपभोगता येतील याची ग्वाहीच दिलेली आहे. त्यानंतर आता नेमके आपले मूलभूत हक्क कोणते आहेत तर ते आता आपण पाहणार आहोत. बघा, आपले मूलभूत हक्क म्हणजे आपल्या संविधानाचा गाभा आहे. आपल्या संविधानकर्त्यांना अभिप्रेत असलेलं सामाजिक बदलांचं प्रतिबिंब राज्याच्या मार्गदर्शक तत्वात पडलेलं आहे. बघा, हे जे परिवर्तन मूलभूत हक्कांचा आदर घडवून आणायचं आहे, ही या परिवर्तनाची चाकोरी आहे. आपल्या संविधानात जे मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत म्हणजे कोणते तर बघा, पहिला आहे समतेचा हक्क, दुसरा स्वातंत्र्याचा हक्क, तिसरा शोषण विरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, संवैधानिक उपाययोजनाचा हक्क. तर हे जे आपले संविधानात नमूद केलेले हक्क आहेत, तर पूर्वी या संविधानाच्या मालमत्तेच्या हक्काचा जो समावेश होता तो समावेश करण्यात आलेला होता, परंतु 44व्या घटना दुरुस्तीने तो तेथून काढला आणि संविधानाच्या 300 या नवीन कलमामध्ये त्याला केवळ साध्या हक्काचं स्वरूप देण्यात आलं आहे. बघा, अभ्यासाच्या सोयीसाठी आपण या हक्कांची 3 गटात विभागणी करूयात. पहिला गट म्हणजेच बघा, किमान सभ्य व सुरक्षित जीवनासाठी मिळालेले हक्क. यात समतेचा हक्क, वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क या हक्कांचा समावेश करता येईल. दुसरं बघा, सुसंस्कृत जीवनासाठी हक्क. यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि शोषण विरुद्धचा हक्क यांचा विचार या ठिकाणी करता येईल. आणि तिसरं म्हणजेच बघा, राजकीय जीवनात सहभागी होण्यासाठी हक्क. यामध्ये बघा, भारतीय नागरिकांना जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आहे व इतर प्रकारची स्वातंत्र्य मिळालेली आहेत त्यांचा संचार स्वातंत्र्य, निवास व व्यवसाय यांचे स्वातंत्र्य याचा समावेश करता येईल. याशिवाय बघा, संवैधानिक उपाययोजनांचा जो हक्क आहे तो म्हणजे प्रामुख्याने या सर्व हक्कांच्या संरक्षणासाठी केलेली व्यवस्था आहे. तर आता आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण किमान सभ्य व सुरक्षित जीवनासाठीचे हक्क बघूयात. बघा, लोकशाहीचा आधार असणाऱ्या स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व न्याय तत्वांचा उल्लेख भारतीय संविधानात केलेला आहे. त्यांना स्पष्ट असं स्वरूप देऊन व्यक्तीला किमान सभ्य
आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावं असा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न मूलभूत हक्कांच्या प्रकरणात केलेला आहे. संविधानातील या मौलिक अधिकारांच्या यादीत समतेच्या हक्काला पहिलं स्थान दिलेलं आहे. तर तो समतेचा हक्क आपण सर्वात आधी बघूयात. बघा, समता हा लोकशाहीचा आधार आहे. भारतीय समाज रचना आपल्याला जाती व्यवस्थेतून होतो. परंपरागत असं स्वरूप आणि उच्च निश्चितेची भावना ही यांची वैशिष्ट्य. अशा विषमतापूर्ण आणि विकीर्ण समाजात लोकशाही रुजवण्याचं फार मोठं आवाहन आपल्या समोर होतं. यातूनच बघा समतेच्या अधिकाराला विशेष महत्त्व येतं. या हक्कात कायद्यापुढे सर्वांना समान असल्याची ग्वाही दिलेली आहे. कोणी अमुक धर्माचा किंवा वंशाचा, अमुक जाती जमातींचा म्हणून त्याला विशेष सोयी सवलती मिळणार नाहीत हे यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. थोडक्यातच बघा, वंश, जात, धर्म, भाषा, लिंग यांसारख्या गोष्टींच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही हे यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. सार्वजनिक ठिकाणी बघा सर्वांना प्रवेश खुला आहे. तसंच सरकारी मदतीने चाललेल्या उपक्रमात उदाहरणार्थ शाळा, वाहतूक, पाणी पुरवठ्याच्या जागा इत्यादी बघा या ठिकाणी सर्वांना समान अधिकार असतील. थोडक्यातच काय तर सार्वजनिक सेवा व योजनांचा लाभ मिळवण्यात सर्व समान रीतीने हकदार असतील. सामाजिक भेदभाव करणारे किंवा विषमता दर्शक देशी विदेशी किताब पदव्या रद्द केल्या जातील. याला अपवाद आहे तो फक्त विशेष नैपुण्य, कुशलता आणि गौरवार्थ दिल्या जाणाऱ्या पदव्या. बघा, समाजातले जे मागासलेले घटक आहेत त्यांना विकासाच्या विशेष संधी देण्यास या हक्कामुळे बाधा येणार नाही. स्त्रिया, बालक, पूर्वास्पृश्य व मागास जातींच्या लोकांसाठी आरक्षण किंवा त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्याचा अधिकार राज्याला असेल. आणि अशा तरतुदी समाजातील काही व्यक्तिगटाबाबत भेदभाव करणारे असल्या तरी त्या समतेच्या हक्काच्या विरोधी आहेत असं समजलं जाणार नाही. कारण काय तर बघा, शतकानुशतक या गटातील लोकांना शिक्षण, आर्थिक विकास यांच्यापासून हितसंबंध गटांनी जाणीवपूर्वक दूर ठेवून जो अन्याय केला आहे त्याचा परिमार्जन या विशेष संधीमुळे होईल ही धारणा यामागे आहे. आतापर्यंत बघा या गटातील लोकांचं जे जीवन आहे ते जीवन पक्षपातपूर्ण होतं. परंतु लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी आपल्याबाबत पक्षपात होतो ही भावना कोणामध्ये देखील निर्माण होणं बरोबर नाही. अशी भावना जर असेल तर ती दूर करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. या लोकांना आता समाजात आपल्याला न्याय मिळू शकतो असा विश्वास निर्माण झाला तरच लोकशाही निष्ठ बनतील. म्हणूनच हे संरक्षक भेदभावाचं तत्व अपवाद म्हणून स्वीकारलेलं आहे. समतेच्या हक्काचा आणखी एक आविष्कार म्हणजे बघा अस्पृश्यता निवारणाची तरतूद. संविधानाने अस्पृश्यता बेकायदेशीर ठरवलेली आहे. म्हणजेच बघा व्यवहारात ती जेथे असेल तेथे ती मानणे हा गुन्हा ठरवून नागरिक मात्र संविधानाने स्वतंत्र सर्वत्र समान मानलेला आहे. या ठिकाणी व्यक्ती व्यक्तीमधील संबंधाला नवरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अस्पृश्यता हा आपल्या समाजावर कलंक होता. समाजातील एका फार मोठ्या लोकगटाला शतकानुशतक अस्पृश्य मानून जी हीनपणाची वागणूक दिली गेली ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न संविधानात केलेला आहे. समाजातील एका व्यक्तीच्या समानतेच्या विकासाची संधी मिळवण्याच्या हक्कावर ती अस्पृश्य आहे असं मानून दुसरी व्यक्ती मर्यादा टाकत असे. याला या तरतुदीने प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच समता केवळ राज्याचा संबंध जेथपर्यंत आहे तेथपर्यंतच राखली जाईल असं नव्हे, तर व्यक्ती व्यक्तींच्या संबंधात देखील समता प्रस्थापित करण्यासाठी सुयोग्य मानसिक बदल व्यक्तींमध्ये आणण्यानेच खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित होऊ शकेल. हे यामागचं सूत्र आहे. अर्थातच बघा केवळ कायदे केल्याने किंवा संविधानात तरतुदी केल्याने समता प्रस्थापित होत नाही
हे तितकंच खरं आहे. त्यासाठी आपल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत व मनोधारणेत बदल घडवून आणणे आवश्यक असते. नागरिकांना जर आपले सामाजिक जीवन पक्षपाती आहे असा अनुभव येत असेल, त्यांना जर न्याय व्यक्तिसापेक्ष आहे असं आढळलं तर तो लोकशाहीनिष्ठ बनणार नाही. आपल्यावर अन्याय होत राहणार अशी धारणा असेल तर ते प्रचलित व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठतील किंवा उदासीन व लाचार बनून जगत राहतील. या दोन्ही गोष्टी राजाचे स्थैर्य व विकासाच्या दृष्टीने योग्य नाहीत. म्हणूनच लोकशाही जर टिकवायची असेल तर विकसित करायची असेल तर बघा, राज्यात समता पाहिजे आणि समतेची जोपासना करण्यासाठी राजकीय न्यायाची व्यवस्था पाहिजे. त्यामुळे लोकशाही व्यक्ती प्रबल होतील व व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राज्याचं स्थैर्य या दोन्ही गोष्टी साध्य होतील. त्यानंतर आता पुढे वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क बघूयात कशा प्रकारचा आहे. बघा, स्वातंत्र्याच्या हक्कात व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. बघा, यात प्रामुख्याने शारीरिक व मानसिक संदर्भात विचार केलेला आहे. कोणत्याही व्यक्तीच्या शारीरिक हालचालींवर बंधनं पडली की तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला मुळातच बाधा येते. शारीरिक हालचालीवर कठोर मर्यादा पडल्या की उर्वरित वैयक्तिक स्वातंत्र्यावर देखील आपोआपच अधिक बंधनं पडतात. उदाहरणार्थ बघा, पोलिसांनी आपल्याला काही आरोपाखाली पकडलं व कोठडीत बंद करून ठेवलं तर व्यक्तिशः आपल्या हालचालींना प्रतिबंध होतो. आपण काहीच करू शकत नाही. याचाच दुसरा अर्थ असा आहे की वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संकोचाची सुरुवात बहुधा शारीरिक अटकावापासून होत असते. हे सर्व लक्षात घेऊन या वस्तुस्थितीची दखल घेऊन संविधानात व्यक्तिगत स्वातंत्र्याबद्दलची मांडणी केलेली आहे. हे हक्क सर्वांना आहेत. वेळ प्रसंगी बघा, राज्याला मर्यादा भंग करणाऱ्या किंवा बेकायदेशीर वर्तन करणाऱ्या व्यक्तीला प्रतिबंध करावा लागतो. त्यासाठी त्याला अटक केली जाते. पण अटक झाली म्हणजे व्यक्ती गुन्हेगार आहे हे तर सिद्ध होत नाही ना. न्यायालयात गुन्हा सिद्ध होईपर्यंत व्यक्ती हा निरपराधच मानला पाहिजे. म्हणूनच अटकेतील व्यक्तीला सुद्धा काही हक्क आहेत. बेकायदेशीर अटकेला विरोध करण्याचा हक्क व्यक्तीला आहे. आपल्याला अटक का झाली आहे हे व्यक्तीला समजलंच पाहिजे. तो व्यक्ती हक्क आहे म्हणून अटक केलेल्या व्यक्तीला लवकरात लवकर अटकेची कारणं दिली पाहिजेत. आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी वकील देण्याचा हक्क व्यक्तीला आहे. अटकेनंतर 24 तासाच्या आत आरोपीला जवळच्या न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करणं आवश्यक आहे. चौकशीसाठी किंवा अन्य काही कारणासाठी अधिक काळ व्यक्तीला अटकेत ठेवणं आवश्यक जर असेल तर पोलिसांनी न्यायदंडाधिकाऱ्याची परवानगी घेणं गरजेचं असतं. बघा, या संदर्भात न्यायमंडळाची जी भूमिका आहे ती भूमिका अर्थपूर्ण आहे. कारण काय तर पोलीस किंवा शासनकर्त्यावर काहीच बंधनं नसतील तर ते अटकेतील व्यक्तीला शारीरिक मानसिक अपाय किंवा इजा करू शकतील. जुळून जबरदस्तीने तिचा कबुली जबाब घेऊ शकतील. म्हणून अटकेत असताना सुद्धा व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक इजा होणार नाही याची दक्षता संविधानाने घेतलेली आहे. व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर राज्याकडून होणाऱ्या अतिक्रमणाविरुद्ध व्यक्तीला संरक्षण हे दिलेलं आहे. बघा, अटकेत असलेल्या व्यक्तीच्या संदर्भात जसे काही हक्क दिलेले आहेत त्याचप्रमाणे गुन्हा सिद्ध झाला आणि व्यक्ती गुन्हेगार ठरली तरी तिला व्यक्ती म्हणून कायद्याने काही संरक्षण मान्य केलेले आहेत. उदाहरणार्थ बघा, गुन्ह्याबाबत व्यक्तीला गुन्हा घडला तेव्हा अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. कायद्यात सांगितलेल्या शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा देऊ नये. बघा, एका गुन्ह्यासाठी एकदाच शिक्षा दिली जावी. व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची किंवा कबुली जबाब देण्याची सक्ती ही केली जाणार नाही. कोणाही व्यक्तीचा जिवंत राहण्याचा हक्क प्रस्थापित कायद्याच्या कार्यपद्धतीशिवाय हिरावून घेतला जाणार नाही.
अशा प्रकारे बघा, राज्यकर्त्यांच्या व्यक्तिगत लहरी, द्वेष, बुद्धी, आकस किंवा सोडापोटी एखाद्या व्यक्तीचा बळी दिला जाऊ नये यासाठी हे सर्व व्यवस्था केलेली दिसते. अर्थातच बघा, प्रतिबंधक स्थानबद्धतेखाली अटक केलेल्या व्यक्तींना यातून वगळलेला आहे, परंतु तो अपवाद आहे. बघा, प्रतिबंधक स्थानबद्धतेचे वेगळे नियम आहेत व ते राज्यकर्त्यांवर बंधनकारक आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतरचा हक्क बघूयात, सुसंस्कृत जीवनासाठी असलेले हक्क. व्यक्ती जीवनाचा विकास, व्यक्तीच्या गुणांचा विकास करण्याची संधी या गोष्टी समाज स्वास्थ्य व राष्ट्राच्या स्थैर्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत. हा खऱ्या लोकशाहीचा आधार आहे. बघा, समता आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कामुळे व्यक्तीला किमान सभ्य आणि सुरक्षित जीवन जगण्याला आवश्यक असं वातावरण मिळतं. परंतु बघा, एवढ्यामुळे व्यक्तीचे प्रश्न सुटतातच असं नाही. व्यक्तीचे जीवन अधिक अर्थपूर्ण व सुसंस्कृत होण्यासाठी आचार, विचार, उच्चार यांच्या स्वातंत्र्याबरोबरच श्रद्धा, विश्वास यांच्यासारख्या मानसिक क्रियांबाबत स्वातंत्र्य आपल्या संस्कृतीच्या संवर्धनाला अनुकूल वातावरण व वैयक्तिक प्रगतीसाठी शिक्षणाच्या समान संधी या सर्वांचीच आवश्यकता असते. आणि हे सर्व कागदोपत्री देऊन देखील व्यक्ती त्याचा उपभोग घेण्यासाठी आर्थिक दृष्टीने सक्षम नसेल, तिचं जर समाजातील अन्य व्यक्ती किंवा गट आपल्या स्वार्थासाठी शोषण करत असतील तर त्या शोषणाविरुद्ध लढण्याचा हक्क देखील व्यक्तीला आवश्यक आहे. यामुळे बघा, व्यक्ती अनेक प्रकारच्या आर्थिक व मानसिक परावलंबातून मुक्त होऊ शकेल. सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हक्कांचा विचार आता आपण करूयात. त्याच्यामधला आहे बघा, शोषण विरुद्धचा हक्क. बघा, भारतीय समाज व्यवस्थेतील विषमता अत्यंत स्पष्ट व डोळ्यात भरण्या इतकी आहे. समाजातील दुर्बल घटकांचे उघड शोषण होत असतं. ही व्यवस्था समतेचा आधार सांगणाऱ्या लोकशाही तत्वांशी विसंगतच आहे याची जाणीव आपल्याला झालेली आहे. म्हणून बघा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारण्याचं ठरवल्यानंतर त्याला अनुकूल असं सामाजिक मन व यंत्रणा तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न करणं गरजेचं होतं. मूलभूत हक्कांमध्ये शोषणाविरुद्धचा हक्कांचा केलेला समावेश जो आहे तो या जाणीवेचा निदर्शक आहे. व्यक्ती प्रतिष्ठेच्या दृष्टीने कोणत्याही व्यक्तीच्या शारीरिक प्रतिष्ठेचा यथायोग्य मान राखणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेवर आणि प्रतिष्ठेवर अमानवी बंधन टाकणे म्हणजे तिच्या आत्मगैरवावर घाला घालण्यासारखंच आहे. व्यक्तीचं शरीर ही त्याच्या व्यक्तीची संपत्ती आहे. म्हणून बघा, कोणा एका व्यक्तीच्या देहावरच कोणी मालकी सांगत असेल किंवा त्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध तो वापरत असेल तर तिचं शोषण होतं असं म्हणता येईल. गुलामगिरी, वेठबिगारी हे अशा शोषणाचे प्रकार आहेत. आपल्या संविधानात अशा शोषणाला प्रतिबंध करण्यात आलेला आहे. व्यक्तीची गुलाम म्हणून खरेदी, विक्री किंवा स्त्रियांची वेश्या व्यवसाय किंवा अन्य अनैतिक कामांसाठी खरेदी विक्री हे संविधानाने बेकायदेशीर ठरवलेलं आहे. अज्ञान व दारिद्र्यातून येणाऱ्या असहाय्यतेमुळे आपल्या देशात लहान मुलामुलींना कामगार म्हणून अल्प मोबदल्यात किंवा फुकट राबवलं जातं. यामुळे बघा, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात मूलभूत अडथळा येतो व देशाचा आधारस्तंभ ठिसूळ बनतात. म्हणूनच बघा, 14 वर्षाखालील मुलांना अवजड उद्योगधंदे किंवा खाणीसारख्या धोकादायक ठिकाणी काम करायला लावण्यास संविधानाने बंदी केलेली आहे. शोषणमुक्त समाज निर्माण झाल्याशिवाय हे अन्याय दूर होणार नाहीत या जाणीवेतून शोषणाविरुद्ध हे हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. यासाठी बघा, योग्य ते कायदे करण्यासाठी शासनावर जबाबदारी देखील टाकलेली आहे. थोडक्यातच काय तर बघा, एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचं शोषण करण्याचा, तिच्या व्यक्तिगत स्वामित्वामध्ये हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही, हे शोषण विरुद्धच्या हक्कांनी स्पष्ट केलेलं आहे.
त्यानंतरचा आहे बघा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे असं म्हणण्याचा प्रघात आहे. बघा तसा उल्लेख जो आहे तो उल्लेख 1976 मध्ये घटना दुरुस्ती करून सरनाम्यात देखील केलेला आहे. परंतु बघा या धर्मनिरपेक्षतेचं स्वरूप व त्याचा अर्थ आपल्या इतिहासाच्या संदर्भात पाहिला पाहिजे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात भारत हे अनेक धर्मीयांचं मिळून बनलेलं राष्ट्र आहे की प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या राष्ट्रांचा समूह आहे, हा वादाचाच विषय होता. मुस्लिम लीग व हिंदू महासभा यांच्या मते बघा हिंदू व मुसलमान व्यक्तिगत ही दोन वेगवेगळी राष्ट्र होती. परंतु काँग्रेस सारख्या प्रमुख राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीने सर्व भारत हे एक राष्ट्र आहे. परंतु स्वातंत्र्य चळवळीत हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये जी तेढ निर्माण झाली त्यामुळे स्वतंत्र भारतात हिंदू बहुसंख्य होणार व आपल्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनावर गडांतर येणार अशी भीती धार्मिक अल्पसंख्याकाच्या मनात होती. आपल्याला समान राजकीय व सांस्कृतिक हक्क मिळणार नाही याबद्दल त्यांना शंका होती. स्वातंत्र्य मिळाले परंतु बघा देशाची फाळणी झाली. फाळणीनंतर देखील भारतात इतर धर्माचे लोक आहेतच, तेव्हा त्या सर्वांना निश्चित करण्यासाठी सर्व व्यक्तींना आपल्या धर्मानुसार आचरण आणि त्यांचा प्रचार व प्रसार करण्याचा अधिकार दिला. एवढंच नाही तर आपल्या संस्कृती आणि धर्माच्या रक्षणासाठी शैक्षणिक संस्था चालवण्याचा हक्क देखील दिलेला आहे व कोणत्याही धर्माबाबत पक्षपात करण्यास सरकारला प्रतिबंध केला आहे. येथे बघा कोणत्याही धार्मिक गटाला राज्य कारभारात विशेष अधिकार नाही. त्याचबरोबर कोणालाही तो विशिष्ट धर्माचा आहे म्हणून हक्कापासून वंचित केलं जाणार नाही. धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब म्हणून मानण्यात आलेली आहे. प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे धार्मिक श्रद्धा बाळगण्याचं व त्यानुसार आचरण करण्याचं व त्याच्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आहे. राजाच्या मदतीनं चाललेल्या संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. परंतु बघा प्रत्येक धर्मगटाला धर्म शिक्षणासाठी किंवा धर्मादाय स्वरूपाच्या कामासाठी संस्था काढण्याची मुभा आहे आणि त्यासाठी कायद्याप्रमाणे स्थावर किंवा जंगम मालमत्ता बाळगण्याचा हक्क आहे. राज्य धर्मनिरपेक्ष आहे, धर्मविरोधी नाही. अर्थातच बघा या धार्मिक स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था व हित यांना झळ पोचणार नाही याचं भान राखणं ही प्रत्येक नागरिकाची व त्या त्या धर्माच्या अनुयायांची जबाबदारी आहे. ज्यामुळे बघा विविध धर्माच्या अनुयायांमध्ये तेढ निर्माण होईल किंवा धर्माच्या नावाखाली नागरिकांच्या मूलभूत लोकशाही प्रतिष्ठेवर आक्रमण होत असेल तर संविधानात त्याला प्रतिबंध करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ बघा आपल्या धर्माप्रमाणे वागताना अन्य धर्मीयांच्या श्रद्धांना तडा जाणार नाही किंवा त्यांची अवहेलना होणार नाही याची जबाबदारी प्रत्येकावर येते. तसंच बालविवाह, सतीची प्रथा यासारख्या समाजविरोधी व लोकशाही विपरीत प्रथांना घटनेनं संरक्षण दिलेलं नाही. कोणत्याही धर्मातील अशा प्रथा परंपरांना प्रतिबंध करण्यासाठी कायदे करण्याचा शासनाचा अधिकार अबाधित आहे. या व्यवस्थेमुळे आज आपल्याला या देशात विविध धर्माचे लोक एकत्र राहत असलेले दिसतात. अर्थातच बघा त्यांच्या काही गटांमध्ये ताणतणाव जरूर आहे, परंतु याबाबत प्रचलित कायद्यानुसार राजाने तटस्थपणे निर्णय घेण्याची व्यवस्था देखील आहे. पण धार्मिक श्रद्धा व समजुती या गोष्टी व्यक्तीच्या मानसिकतेशी इतक्या निगडीत आहेत की धर्मविषयक कोणताही प्रश्न हा भावनिक दृष्टिकोनातून पाहिला जातो. त्यामुळेच राजाच्या याबाबतच्या कृती विविध धार्मिक गटात परस्पर विरोधी प्रतिक्रिया निर्माण करतात. एकूणच बघा लोकांचा या सर्व प्रश्नांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन परंपरागत, भावनिक व आग्रही आहे. यासाठी धर्मनिरपेक्षतेचं तत्व सर्व धर्मियांमध्ये दृढमूल होण्यासाठी सर्वांचं जाणीवपूर्वक प्रबोधन घडवून आणण्याची गरज आहे.
हे भारतासारख्या बहुधर्मीय राष्ट्रांपुढचं आव्हान आहे. त्यानंतरचा पुढचा हक्क आहे बघा सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. आपला देश जसा बहुधार्मिक आहे तसाच तो सांस्कृतिक व बहुभाषिक देखील आहे. प्रत्येक सांस्कृतिक व भाषिक गटाची वेगळी पोट संस्कृती असते. व्यक्तीचा आपली पोट संस्कृती किंवा भाषा यांच्याशी भावनिक संबंध असतो. बघा, या आधारावर त्यांची अस्मिता जोपासली जाते. अशा परिस्थितीत आपण एका राष्ट्राचे नागरिक आहोत ही भावना निर्माण होणं राष्ट्रीय एकात्मतेच्या व ऐक्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. आपली स्वतंत्र वैशिष्ट्य जपता जपता एका व्यापक राष्ट्रीय समूहाचे सदस्य म्हणून आपल्यात नवीन अस्मिता निर्माण करण्याचं फार मोठं आव्हान आपल्यापुढे होतं. पण बघा, त्याच वेळी वेगळेपणामुळे आपल्यावर अन्याय होणार नाही व आपली गळचेपी होणार नाही हा विश्वास देखील निर्माण करण्याची गरज होती. या हेतूनं संविधानात सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांचा समावेश केलेला आहे आणि या हक्कामुळे भारतातील कोणत्याही भागात राहणाऱ्या व्यक्तिगटाला आपली भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. सर्वांना शिक्षणाची समान संधी आहे. शिक्षणामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला आकार येतो. आपली बुद्धिमत्ता, कौशल्य यांचा वापर करण्याची संधी मिळते व त्यातून सुजाण नागरिक बनतो. या संदर्भात अल्पसंख्याकांना स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याची परवानगी आहे. त्यांना बघा, मदत देताना राज्य भेदभाव करणार नाही. त्या संस्था अल्पसंख्याकांसाठी काढलेल्या आहेत म्हणून त्यांना मदत नाकारली जाणार नाही. या हक्काचा दुसरा भाग म्हणजे बघा, प्रत्येक भाषिक गटाला आपली कला, वाङ्मय इत्यादी अंग समृद्ध करण्याचा, आपली लिपी जतन करण्याचा हक्क आहे. या सर्व हक्कांमागे अल्पसंख्याकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, त्यांना बहुसंख्याकांच्या सांस्कृतिक आक्रमणापासून बचाव करून आपलं सांस्कृतिक जीवन समृद्ध व विकसित करण्यासाठी सुयोग्य वातावरण निर्माण व्हावं ही अपेक्षा आहे. बघा, असा विश्वास त्यांना राजकीय मुख्य प्रवाहाचा अविभाज्य भाग बनवू शकेल. त्यानंतर आता राजकीय हक्क बघा काय आहेत. जाणता व विवेकी नागरिक हा लोकशाही राज्याचा आधारस्तंभ आहे. परंतु बघा, असा नागरिक समाजात जर स्वातंत्र्याला अनुकूल अशी परिस्थिती नसेल तर निर्माण होऊ शकणार नाही. म्हणून आपल्या संविधानाने नागरिकांना काही आवश्यक अशी स्वातंत्र्य बहाल केलेली आहेत. हा स्वातंत्र्याचा हक्क अत्यंत व्यापक आहे. यात भाषण आणि लेखन स्वातंत्र्य, सभा भरवण्याचं व संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, उपजीविकेसाठी व्यवसाय धंदा करण्याचं स्वातंत्र्य, देशात कोठेही वास्तव्य व संचार करण्याचं स्वातंत्र्य यांचा समावेश केलेला आहे. राज्याचा आधारस्तंभ असलेल्या नागरिकांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी या स्वातंत्र्यामुळे अनुकूल परिस्थिती निर्माण होते. म्हणून बघा, लोकशाही व्यवस्था दृढमूल करण्याच्या दृष्टीने या स्वातंत्र्याचं महत्त्व आहे. सुरुवातीला या स्वातंत्र्याच्या हक्कात संपत्ती मिळवण्याचं, त्याचा उपभोग घेण्याचं व इच्छेप्रमाणे तिचा विनियोग करण्याचं स्वातंत्र्य होतं. परंतु बघा, 44व्या घटना दुरुस्तीने हा भाग आपल्या प्रकरणातून वगळण्यात आलेला आहे. अन्य हक्कांप्रमाणे स्वातंत्र्याचा देखील अमर्याद नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ काहीही निराधार, शिरवाळपणे किंवा शांतताभंगाला उत्तेजन मिळेल अशा बेजबाबदार पद्धतीचं बोलण्याचा परवाना नव्हे. म्हणूनच भाषण, लेखन या विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीवर देशहितार्थ काही मर्यादा सांगितलेल्या आहेत. बघा, स्वातंत्र्याच्या नावाखाली कायदा आपल्या हातात घेण्याची कोणालाही मुभा नाही. नियमांची, कायद्यांची चौकट सर्वांनाच पाळावी लागेल हा याचा अर्थ आहे. आपल्या मनातील विचार बोलून दाखवणं किंवा लिहिणं, छापणं हे व्यक्ती विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे.
आपण आपले विचार जर मनातच ठेवले तर त्याचा समाजाला काय उपयोग होणार आहे? किंवा आपला विचार चूक किंवा चुकीच्या पद्धतीने आपण विचार करत असू तर तो विचार चूक आहे हे तरी तो व्यक्त केल्याशिवाय आपल्याला कसा कळेल? म्हणूनच आपापसात विचारांचा आदान प्रदान हे समाज स्वास्थ्याच्या निकोप वाढीसाठी आवश्यक आहे. यातून बघा सहिष्णुतेचं वातावरण निर्माण होतं आणि असं वातावरण असणं हे लोकशाही जीवनाचं मुख्य तत्व आहे. स्वातंत्र्य जर नसेल तर लोकशाहीला अर्थ नाही. आपले विचार लिहिले किंवा बोलून दाखवले नाहीत तर व्यक्तिमत्व फुलणार नाही. म्हणूनच व्यक्ती स्वातंत्र्य देखील हवं आणि त्यावर मर्यादा देखील हव्यात. राज्य जर स्वातंत्र्यावर अमर्याद मर्यादा टाकत असेल तर त्याला विरोध करण्याचं स्वातंत्र्य देखील व्यक्तीला आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये हे सर्व अभिप्रेत आहे. सभा संमेलन भरवणं, संघटना करणे ही स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पूरक आहेत. या अभिव्यक्तीच्या पद्धती आहेत. समाजात विविध घटकांचे लोक असतात. एकाचा विचार दुसऱ्याशी तंतोतंत जुळणारा असेलच असं नाही. बघा अशा वेळी आपला विचार लोकांपुढे मांडून दुसऱ्यांच्या विचाराबाबत असलेला मतभेद स्पष्ट करणे गरजेचं असतं. आपले मत लोकांना सांगून त्यांचा पाठिंबा मिळवणं, समर्थन मिळवणं महत्वाचं असतं. बघा यातूनच लोकांपुढे एखाद्या प्रश्नाच्या विविध बाजू येत असतात व त्यांची निवड करण्याची संधी मिळते. आणि अशा तऱ्हेने लोकांनी एखाद्या विचाराशी किंवा मतांशी केलेली निवड किंवा दुसऱ्याला केलेला विरोध ही लोकशाही व्यवस्थेची शक्तिस्थानं आहेत. म्हणूनच मतभेद व्यक्त करण्याचा हक्क हा देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच एक आविष्कार आहे. अर्थातच बघा अभिव्यक्तीच्या या पद्धतींना देखील मर्यादा आहेत. शांततेने शस्त्रास्त्राशिवाय एकत्र येण्याचा हक्क संविधानाने नागरिकांना दिलेला आहे. परंतु सभेमुळे शांतता भंग जर होत असेल, दंगलीला जर प्रोत्साहन मिळत असेल तर अशा सभा संमेलनावर बंदी घालण्याचा देखील अधिकार राज्याला आहे. लोकांना कायदेशीर रीतीनं व समाज हितासाठी किंवा एखाद्या व्यक्तिगटाच्या हितासाठी संघटना करण्याचं स्वातंत्र्य आहे. उदाहरणार्थ बघा राजकीय उद्देशाने राजकीय पक्षासारखी संघटना किंवा एखाद्या सामाजिक कार्यासाठी किंवा व्यावसायिक हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी संघटना स्थापन करता येते. परंतु बघा अवैध कारणासाठी संघटना स्थापन केली जात असेल तर शासनाला त्यावर बंदी घालण्याचा अधिकार आहे. 10 दरोडेखोर एकत्र येऊन दरोडे घालण्यासाठी संघटना स्थापन करतील किंवा योजना जर आखत असतील आणि पोलिसांनी त्यांना अटक केली तर त्यांच्या संघटनेला स्वातंत्र्याचा संकोच झाला असं म्हणता येणार नाही. याच संदर्भात बघा संविधानाने संचार स्वातंत्र्य देखील दिलेलं आहे. नागरिकांना देशात कोठेही विना अटकाव संचार करण्याचा किंवा व्यवसाय उद्योगधंद्याच्या निमित्तानं वास्तव करण्याचं स्वातंत्र्य आहे. याला आपल्या देशात सार्वभौमत्वाचा व्यापक संदर्भ आहे. आपला देश हे एक सार्वभौम राज्य आहे आणि आपण या सार्वभौम देशाचे नागरिक आहोत. आपण कोणत्याही घटक राज्यात राहत असलो तरी आपण त्या राज्याचे किंवा प्रदेशांचे नागरिक होत नाही. म्हणजेच बघा आपल्या नागरिकत्वाची सीमा भारताच्या सीमेपर्यंत जाऊन मिळते. आपलं एक राष्ट्र आहे ही ऐक्याची भावना, त्यांच्यावरील विश्वास, श्रद्धा, निष्ठा ही आपण स्वीकारलेल्या संविधानाचा आधार आहे. म्हणूनच देशात कोठेही जाऊन आपल्याला उपजीविकेसाठी व्यवसाय, उद्योग, नोकरी करण्याचं स्वातंत्र्य आहे. यात कोणीही बंगाली आहे तर कोणी गुजराती आहे, कोणी तमिळ आहे तर कोणी महाराष्ट्रीयन आहे, कोणी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन किंवा बौद्ध, शीख असतील, परंतु ते सर्व या मिळालेल्या राष्ट्राचे एक नागरिक आहेत आणि ही राष्ट्रीय ऐक्याची भावना, ही अविभाज्यता हा आपल्याला मिळालेल्या नागरिकत्वाचा एक आधार आहे. याचं प्रतिबिंब आपल्याला या स्वातंत्र्यात पडलेलं दिसतं. कोणी कोठेही जावं, राहावं, घरदार करावं यामागे ही राष्ट्रीय ऐक्याची भावना आहे.
परंतु बघा या स्वातंत्र्याला देखील मर्यादा आहेत. कोणालाही कोठेही जाता येईल, राहता येईल, मालमत्ता करता येईल, परंतु त्याच्यावर काही बंधनं आहेत. उदाहरणार्थ बघा, विशिष्ट परिस्थितीमुळे काश्मीर सारख्या राज्यात बिगर काश्मीरियांना मालमत्ता करता येत नाही. लष्करी ठाणी असलेल्या भागात बघा आपल्याला मुक्तपणे संचार करता येत नाही, कारण यात देशाच्या संरक्षणाचा प्रश्न गुंतलेला आहे. ही बंधनं नसतील तर देशद्रोही लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी हेरगिरी करून लष्करांची गुपितं ते उघड करतील. यालाच प्रतिबंध करावाच लागतो. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यक ते नियम करण्याचा राज्याला अधिकार आहे. आपल्याला कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु बघा ज्या कामासाठी विशेष ज्ञानाची आवश्यकता असेल अशा बाबतीत अटी टाकल्यामुळे स्वातंत्र्याचा संकोच होत नाही. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याला त्याबाबत ज्ञान असलं पाहिजे. वाहन चालवणाऱ्याला वाहन चालवण्याचं कौशल्य असलं पाहिजे. त्यासाठी ज्या अर्हता असतील त्या त्याने पूर्ण केलेल्या असल्या पाहिजे. थोडक्यातच काय तर आपल्याला मिळालेली ही स्वातंत्र्य चांगले जीवन जगण्यासाठी आपल्याला मिळालेली संपत्ती व तिचा उपभोग योग्य मर्यादेतच राहून घेतला पाहिजे, ही या मर्यादांमागची भूमिका आहे. त्यानंतर आता बघा आतापर्यंतची आपण वाटचाल पाहूयात. बघा संविधान अंमलात आल्यापासून आतापर्यंतचा सर्वसामान्य लोकांचा मूलभूत हक्कांबाबतचा अनुभव जो आहे तो अनुभव संमिश्र स्वरूपाचा आहे. या मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना नव्यानेच स्वीकारलेल्या लोकशाही राज्यात आत्मविश्वासानं वावरणं शक्य झालेलं आहे. आपल्याला निरंकुशपणे राज्य करता येणार नाही ही जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली आणि या हक्कांमुळे खुले राजकीय वातावरण निर्माण होऊन समाजातील ज्या फार मोठ्या भागाला राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी शतकानुशतके मिळालेली नव्हती त्यांना ती संधी उपलब्ध झाली. या गोष्टी जमेच्या बाजूला सांगता येतील, परंतु बघा परिस्थिती जसजशी बदलत गेली तसतसा मूलभूत हक्कांच्या तरतुदीत देखील बदल घडून आलेला दिसतो. हे बदल जे आहे ते बदल सत्ताधाऱ्यांनी संविधानात दुरुस्त्या करून केलेले आहेत. सर्वच दुरुस्त्यांचा तपशीलवार आढावा आपण घेणार नाही, कारण तो एक वेगळाच विषय आहे. तरी बघा देशातील काही महत्वाच्या बदलांचा आता आपण विचार करूयात. बघा 1951 साली संविधानाच्या पहिल्या दुरुस्तीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी मर्यादा टाकण्याचा संसदेचा अधिकार मान्य केला. तर 1952 साली केलेल्या चौथ्या दुरुस्तीने आपल्या स्वातंत्र्याच्या हक्कांवर अधिकच मर्यादा टाकल्या. या दुरुस्तीमागे नवोदित राष्ट्राला स्थैर्य आणि प्रगतीसाठी योग्य वातावरण निर्माण व्हावं ही भूमिका होती. बघा मालमत्तेच्या हक्कात बदल होता होता अखेरीस तो या प्रकरणातूनच वगळण्यात आला. यामागे अपेक्षित असं सामाजिक व आर्थिक परिवर्तन वेगानं घडवून आणण्याची भूमिका आहे असं सांगितलं गेलं. मालमत्तेच्या हक्कांच्या आधारावरच बघा सुरुवातीला अनेक राज्यांनी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने केलेल्या भूमी सुधारणा कायद्यांना जमीनदार वर्गाने न्यायालयात आव्हान देऊन त्यांच्या मार्गात अवरोध निर्माण केला. 1971च्या 26व्या घटना दुरुस्तीने माजी संस्थानिकांचे तनखे रद्द करून आपल्या सरंजामी भूतकाळाशी असलेला संबंध तोडून टाकला. थोडक्यात म्हणजे सुरुवातीच्या काळात त्या संविधानातील दुरुस्त्यांच्या माध्यमातून मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्यामागे जनसामान्यांच्या हिताची प्रेरणा होती असं म्हटलं गेलं. तसंच बघा बदलत्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेऊन सामाजिक आर्थिक परिवर्तन साधण्याची जी भूमिका होती ती भूमिका घेतलेली होती. सरकार जोपर्यंत या अधिकाराचा वापर योग्य कारणासाठी व योग्य पद्धतीने करत होते तोपर्यंत फारसे प्रश्न निर्माण झाले नाहीत. परंतु बघा 1975 साली लागू केलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत सरकार नागरिकांचे मूलभूत हक्क व स्वातंत्र्याची गळचेपी किती प्रमाणात करू शकते याचा अनुभव स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याला प्रथमच आला. आणीबाणीच्या काळात सरकारचा या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिरेकी होता. बघा 21व्या कलमात दिलेला जीविताच्या हक्का देखील
आणीबाणीच्या काळात काढून घेण्याचा सरकारला अधिकार आहे व त्यात गैर काही नाही अशी अत्यंत टोकाची व व्यक्ती स्वातंत्र्याला घातक अशी भूमिका घेण्यापर्यंत सरकारची मजल गेली होती. संवैधानिक उपाययोजनाचा हक्क देखील स्थगित केलेला असल्यामुळे सरकारी यंत्रणेने विशेषतः पोलिसांनी केलेले अन्याय, अत्याचार, पाशवी छळाची प्रकरणं न्यायालयासमोर येऊ शकली नाहीत. आपलेच सरकार आपल्याबरोबर किती अन्यायाने वागू शकतं याचं प्रत्यंतर आपल्याला या काळात आलं. बघा, अनिर्बंध सत्ता हाती असेल तर सत्ताधारी सामान्य नागरिकांवर कसे जुलूम करू शकतात याचा अनुभव आणीबाणीने आपल्याला दिला. म्हणूनच बघा 1979 साली सरकारने 44वी घटना दुरुस्ती करून आणीबाणीच्या काळात 42व्या घटना दुरुस्तीने केलेल्या संविधानाची मोडतोड सुधारण्याचा प्रयत्न केला. काळाप्रमाणे व्यक्तीच्या मूलभूत हक्कांच्या कल्पना देखील बदलतात. उदाहरणार्थ बघा, आता काम करण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क म्हणून मान्य करावा अशी मागणी लोकांकडून आली आहे आणि त्याचा गंभीरपणे विचार देखील चालू आहे. अर्थातच बघा, यासाठी संविधानात बदल करावा लागेल. काळाप्रमाणे यात गैर काही नाही, उलट ते त्या व्यवस्थेच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. परंतु जेव्हा राज्यकर्ते आपल्या संकुचित राजकीय स्वार्थासाठी बदल करू इच्छितात व करतात देखील, तेव्हा त्याचा गंभीरपणे विचार करावा लागतो. अशा वेळी बघा, आपल्या मूलभूत हक्कांचं स्वार्थी जुलमी राज्यकर्त्यांपासून संरक्षण व्हावं अशी लोकांची रास्त अपेक्षा असते. आपल्या संविधानाने असे संरक्षण दिलेले आहे. त्याचा तपशीलवार माहिती आपण पुढच्या घटकामध्ये घेऊया. बघा, आता थोडक्यात आपण बघूयात की लोकशाहीत आपल्याला व्यक्ती म्हणून, आपल्या राज्याचा नागरिक म्हणून राज्यघटनेनुसार हक्कही मिळालेले आहेत. भयमुक्त व सभ्य जीवनासाठी स्वातंत्र्य आवश्यक असतं. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येते तेव्हा एकमेकांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा पडतात. यातूनच बघा आपले हक्क आणि त्यांच्यावरील मर्यादांची जाणीव होते. आपल्याला राज्यघटनेने जे मूलभूत हक्क दिलेले त्यापैकी काही हक्क भारतीयांसाठी आहेत तर काही सर्वांसाठी म्हणजेच भारतीय परकीय व्यक्तींसाठी आहेत. मात्र भाषण, लेखन स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य इत्यादी जे हक्क आहेत ते हक्क भारतीय नागरिकांना दिलेले आहेत आणि या हक्कांमुळे आपल्याला राजकीय जीवनात सहभागी होता येतं. सार्थ व भयमुक्त सहभागाकरता मूलभूत हक्कांची संपदा नागरिकांना लाभलेली आहे. या संपत्तीचा उपयोग योग्य मर्यादेत राहूनच घेतला पाहिजे. प्रत्यक्षात बघा, व्यक्तीला कोणते हक्क मूलभूत म्हणून दिले जातात ते देशाची परिस्थिती, राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन, नागरिकांचा आग्रह किंवा लोकमताचा दबाव इत्यादी घटकांवर अवलंबून असतं. मूलभूत हक्क सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपाचे असतात. सकारात्मक हक्क व्यक्तीचे स्वातंत्र्य सुरक्षित करतात आणि व्यक्ती विकासाला वाव देतात. नकारात्मक हक्क शासनाच्या विविध घटकांवर बंधनं टाकतात. पण आणीबाणीची परिस्थितीत सरकार नागरिकांचे मूलभूत हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करू शकते. याचा अनुभव आपण 1975 साली घेतला आहे. बघा, मूलभूत हक्कांचं संरक्षण हे झालं पाहिजे ही जनतेची रास्त अपेक्षा असते. तर अशा प्रकारे बघा, मूलभूत हक्कामध्ये हक्क कशासाठी, मूलभूत हक्कांचं स्वरूप, मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये, आपले मूलभूत हक्क आणि आतापर्यंतची जी वाटचाल आहे ते थोडक्यात आपण मूलभूत हक्क या घटकात पाहिलेलं आहे. धन्यवाद.